विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मी प्राध्यापक राजाभाऊ अर्जुन धांडे SR जीनेस अकॅडमीवर सहर्ष स्वागत करतोय। आज आपण आपल्या YouTube चॅनलवर राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीचा उत्सव साजरा करीत आहोत, त्यांना वंदन करीत आहोत। चला तर महामानवांना प्रथमतः वंदन करूया आणि समोरच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। जगद्गुरु संत तुकोबाराय, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, रयतेचे आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी आम्हाला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेलं, ते ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले, ज्यांनी आपल्या राजगादीचा उपयोग रयतेच्या कल्याणासाठी केला, ते राजा अधिक ऋषी राजश्री शाहू महाराज। स्वामी विवेकानंद या सर्व महामानवांच्या विचारांना ज्यांनी राज्यघटनेमध्ये उतरवलं, ते भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना प्रथमतः विनम्र अभिवादन। मित्रहो, ज्या काळात स्त्रीला चार भिंतीच्या आत ठेवले जात असते, ज्या काळात स्त्रीचे स्वप्न, विचार, निर्णय महत्त्वाचे मानले जात नव्हते, त्या मध्ययुगीन काळात एका स्त्रीनं संपूर्ण राष्ट्राला दिशा दिली। जिजाऊ म्हणजे केवळ शिवाजी महाराजांच्या आई नाही, तर त्या स्वराज्याच्या पहिल्या शिल्पकार आहेत। शिवरायांच्या हातात तलवार आली, पण त्या तलवारीला दिशा दिली ती जिजाऊ माँसाहेबांनी। शिवरायांच्या मनात स्वराज्याचं स्वप्न पेरलं, ते स्वप्न जपलं, वाढवलं आणि वेळ आली तेव्हा त्यासाठी लढायला शिकवलं। हे सर्व कार्य जिजाऊ साहेबांचं होतं। मित्रांनो, जिजाऊंचं आयुष्य सोपं नव्हतं। बालपणातच राजकारणाचे वादळ, म्हणजे पुढे अपत्यांचा मृत्यू, घराण्यातले वैर, वडिलांचा विश्वासघाताने झालेला खून, पती शहाजी राजे कर्नाटकात दूर आणि छोट्या शिवाजीला समोर ठेवून उभं असलेलं अस्थिर भविष्य, या सर्व संकटातून जिजाऊ माँसाहेबाई कधीही खचल्या नाही। कारण त्या फक्त माता नव्हत्या, त्या दूरदृष्टी असलेल्या नेत्या होत्या। त्या शिवरायांना गोष्टी सांगत, संतांची शिकवण देत, त्या कथा सांगत, त्या कथेमधून त्या भविष्याची किंवा भविष्यातील स्वराज्याची ते धडे त्यांच्यावर गिरवीत असत। अन्याय सहन करायचा नाही, स्त्रीचा सन्मान राखायचा, शत्रूवरही न्यायानेच बघायचं आणि प्रजेचं रक्षण करायचं, हे राज्याचं कर्तव्य असतं। हे संस्कार जिजाऊंनी शिवरायांच्या रक्तात उतरवले होते आणि म्हणून शिवाजी महाराज केवळ योद्धा नव्हते, ते लोक कल्याणकारी राजा होते। आणि म्हणूनच आज आपण राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्याबद्दल बोलताना केवळ इतिहास आठवत नाही, तर आज आणि उद्याचा मार्ग शोधतो आहे। आजच्या या भाषणातून आपण जिजाऊ माँसाहेबांचे जीवन कार्य, त्यांची दूरदृष्टी आणि त्यांनी दिलेला स्वराज्याचा विचार समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, मातृशक्तीचा, राष्ट्रनिर्मितीचा आणि स्वराज्याच्या संकल्पनेचा जिवंत इतिहास म्हणजे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब। ज्या काळात स्त्रीला केवळ कुटुंबापुरते मर्यादित केले जात होते, त्या मध्ययुगीन काळात जिजाऊ माँसाहेबांनी केवळ मातृत्व निभवले नाही, तर राष्ट्रकर्तृत्व घडवले। त्यांनी जन्माला घातला तो एक केवळ पुत्र नव्हे, तर एक विचार, एक मूल्य प्रणाली आणि एक स्वराज्य होते। 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेड येथे जन्मलेल्या जिजाबाई म्हणजे जाधव घराण्याची तेजस्वी कन्या। वडील लखरुजीराव जाधव हे निजामशाहीतील पराक्रमी सरदार, तर आई माळसाबाई संस्कारक्षम, धर्मनिरपेक्ष आणि धैर्यशील माता। देवगिरीच्या यादवांची परंपरा वारसा जिजाबाईंच्या रक्तात होता। या परंपरेत शौर्य, स्वाभिमान, स्वराज्याची आस होती। बालपणापासूनच जिजाबाई केवळ गृहकर्मात नव्हे, तर शस्त्रविद्या, घोडेस्वार,
राजकारण, धर्मशास्त्र यात निपुण होत गेल्या होत्या. हे संस्कार पुढे शिवरायांना जीवनात ठळकपणे दिसतात. डिसेंबर 1605 मध्ये दौलताबाद येथे शहाजी भोसले यांच्याशी जिजाबाईंचा विवाह झाला. हा विवाह केवळ दोन व्यक्तीचा नव्हता, तर दोन पराक्रमी घराण्याचा संगम होता. परंतु पुढे भोसले जाधव वैरामध्ये जिजाबाईंच्या जीवनात भीषण वळण आले. भोसले आणि जाधव हे दोन पराक्रमी घराण्यातील वैर हा केवळ कौटुंबिक संघर्ष नव्हता, तर तो मध्ययुगीन दख्खनच्या राजकारणातील अस्थिरतेचे प्रतीक होता. निजामशाही दरबारात सत्ता, मान सन्मान, वर्चस्वासाठी चाललेले कट कारस्थान यामध्येच हा संघर्ष पेटला होता. महाद्वाराजवळ घडलेला हत्तीचा प्रसंग हा त्या काळातील सत्ता संघर्षाची ठिणगी बिंदू ठरला. दत्ताजी जाधवांचा हत्याकांड, संभाजी भोसल्यांचा मृत्यू आणि पुढे लखुजी जाधवांनी घेतला सूड, ह्या साऱ्या घटनांनी जिजाबाईच्या जीवनाला निर्णायक वळण दिले होते. या संघर्षातच जिजाबाईंनी भावनाला थारा दिला नाही. वडील विरुद्ध पती असा प्रश्न उभा असताना त्यांनी कर्तव्याचा मार्ग निवडला. स्वतःच्या वेदनेपेक्षा स्वराज्य महत्वाचे हा धडा त्यांनी शिवरायांच्या मनावर कोरला. माहेरशी संबंध तोडून पतीशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय त्यांनी चरित्राचा हा कळस होता. पहिले अपत्य संभाजी, त्यानंतर त्यांची 4 अपत्य दगावली. हा सातत्याने होणारा आघात सामान्य स्त्रीला येथे खचवून टाकला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला. हा जन्म केवळ एका बालकाचा नव्हता, तो स्वराज्याच्या इतिहासाचा प्रारंभ होता. जिजाबाईंनी या बालकात केवळ पुत्र पाहिला नाही, तर भविष्यातील राष्ट्रनायक पाहिला. शिवरायांचे बालपण म्हणजे संस्काराचे विद्यापीठ होते. रामायण, महाभारत, हरिहराचे कीर्तन, संतांची शिकवण, वारकरी परंपरा या सर्वांचा प्रभाव जिजाबाईंनी शिवरायावर टाकला होता. अन्यायाविरुद्ध उभे राहणे, स्त्रीचा सन्मान करणे, शत्रूचा न्यायनिवाडा करणे आणि प्रजेचे कल्याण करणे हे बाळकडू जिजाबाईंनी शिवरायांना दिले होते. त्यांनी तलवार चालवायला शिकवली, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे तलवार कधी आणि का चालवायची हेही शिकवले. 25 जुलै 1629 रोजी निजामाने भर दरबारात लखुजीराव जाधव म्हणजे अचोलजी, राघोजी आणि यशवंतराव यांचा निर्घृण खून केला. या प्रसंगी जिजाऊबाई साहेबांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आणि भीषण धक्का बसला. या घटनेनंतर जिजाऊबाईंनी ठाम निर्णय केला, आपण दुसऱ्याच्या दरबारात जायचे नाही, आपले स्वतंत्र स्वराज्य करायचे, स्वराज्य उभे राहायचे. या दिवसापासून त्यांची प्रत्येक कृती सावध आणि प्रत्येक निर्णय दूरदृष्टीपणे आणि प्रत्येक योजना दीर्घकालीन होती. निजामशाहीने पुन्हा विश्वासघात करू नये म्हणून मा जिजाऊ साहेबांनी अत्यंत हुशारीने 4 ठिकाणी आपली शक्तीस्थळे निर्माण केलेली होती. कर्नाटक प्रांतामध्ये शहाजीराजाच्या नेतृत्वाखाली जे काही लहान लहान हिंदू राजे एकत्र आणले होते. बंगळूरमधले थोरले पुत्र संभाजीराजे यांच्याकडे 1500 फौजेसह एक सुसज्ज प्रशासन तेथे होतं. तंजावरमध्ये वेंकोजी राजे सुरक्षित त्या ठिकाणी होते आणि मावळ पुणे प्रदेशामध्ये शिवाजी महाराज आणि जिजाऊ यांचे अभेद राजगड. ही राजनीती म्हणजे मध्ययुगीन डिसेंट्रलायझेशन सिस्टीम होती, आजच्या राजकीय शास्त्रालाही लाजवणारी. शिवाजी महाराज अवघे 14 वर्षाचे असताना पुण्याची जहागिरी त्यांनी हाती घेतली. प्रत्यक्षात या जहागिरीचा कारभार जिजाबाईंनी आपल्या खांद्यावर घेतला. उद्ध्वस्त झालेलं पुणे, लुटालूट, दहशत या सगळ्यातून त्यांना पुण्याला सावरलं. त्यांनी पुण्याला उभं केलं. सोन्यांचा नांगर घडून याची शेती सुरू केली. लोकांना अभय दिला. न्याय व्यवस्था उभी केली. पुणे हे स्वराज्याचे सांस्कृतिक केंद्र बनले. राष्ट्रमाता जिजाऊ बाळासाहेबांच्या प्रेरणेतून तेथे कानद, गुंजन, वेळवड, भोसेखोऱ्यातील वीरबाजी, पासलकर, झुंजारराव मारळ,
तानाजी मालुसरे आदी 600 तरुण सवंगड्याच्या सोबत रायरेश्वर पठारातील रायरेश्वर मंदिराच्या स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. मोठ्या युक्तीने शिवाजीच्या प्रयत्नातून आणि जिजाऊबाईच्या मार्गदर्शनातून अत्यंत मुत्सद्दीगिरीने बिना लढाई किल्लेदार पळून गेला असे आदिलशहाला कळवून पहिला किल्ला तोरणा ताब्यात घेतला. पुढे निजामशाहीचा किल्लेदार फिरोजी नरसाळ ह्याच्याशी स्वराज्य उभारणीसोबत चर्चा करून नरसाळा किल्ला मिळविला. चाकणचा किल्लेदार सुद्धा स्वराज्याच्याच विचाराने प्रेरित होऊन स्वराज्यात दाखल झाला. रक्ताचा थेंबही न सांडता 3 किल्ले लोकांनी उत्स्फूर्त पाठिंब्यातून मिळवले. लोकांना स्वराज्य पाहिले हे स्पष्ट झाले होते. लोकांना स्वराज्याची आस लागली होती, स्वराज्याची गोडी लागलेली होती आणि म्हणून लोक स्वतःहून समोर यायला लागले होते. उत्स्फूर्तपणे या पाठिंब्याने आणि महाजिजाऊंची आणि शिवरायांची ताकद वाढलेली होती. पुढे कोंढाण्याच्या मुसलमानाला किल्लेदाराला भरपूर पैसे देऊन ते गड ताब्यात घेतला. शहाजीराजांची परंपरागत जहागिरी होती पुणे, सुपे, बारामती, इंदापूर आणि शिरोळा. या जहागिरीच्या सुरक्षितेसाठी पुरंदर किल्ला स्वराज्यात असणे किती महत्त्वाचे आहे, किती गरजेचे आहे हे महासाहेबांनी येथे पटवून दिले होते. ऐन दिवाळीच्या दिवशी पुरंदरचा किल्ला स्वराज्यात आला व जिजाऊ महासाहेबाच्या उपस्थितीत शिवरायांनी खरी दिवाळी साजरी केली. त्यामुळे येथे शिवाजीराजे शिवरायांना मदत करीत असल्याचा संशय देखील आदिलशहाला आला. जिंजीच्या मोहिमेवर गेल्यावर शहाजीराजांना वेल्लोर येथे अचानक झडप घालून आदिलशहाने कैद केले. आदिलशहाने दोन्ही पुत्राचा बंदोबस्त करण्यासाठी मुराद खान व फतेह खान यांना पाठवले. फतेह खानाने अगदी सहज सुभान मंगळ किल्ला जिंकला म्हणून मोठ्या आनंदाने विजय उत्सव साजरा करून झोपला. अशा वेळी मल्हार कावजीच्या नेतृत्वात मावळ्यांनी अर्ध्या तासात फौज कापून काढली. उरलेले खानाचे सैन्य पळू लागले. जे जिवंत सापडले ते शरण आले व स्वराज्यात मावळे म्हणून दाखल झाले. खानाचा खजिना, नव्या दमाचे 500 घोडे येथे मिळाले होते. हीच रसद पुढे खानाच्या प्रभावासाठी वापरली. महाराजांनी खानाच्या बौसद ते शिरवळ छावणीवर हल्ले करून खानाचा डिचवले. आता खानाने पुरंदरवर चाल केली. खानाचे सैन्य पुरंदरवर अर्ध्यावर चढून अचानक चढल्यानंतर खानाच्या सैन्यावर येथे अचानक हल्ला चढून येथे खानाचे सैन्य कापून काढले. खानाचा सासवडपर्यंत पाठलाग केला. तिकडे संभाजी राजांनी सुद्धा हिंदू राजांना एकत्रित करून येथे फराब खानाची धुळधाण उडवली होती. अशा प्रकारे आदिलशहाला जिजाऊ महासाहेबांच्या दोन्ही पुत्रांनी तडाखे बंद उत्तर दिलेले होते. जिजाऊंच्या सल्ल्यानुसार शिवाजी महाराजांनी मोगलांचा दक्षिणेतील सुभेदार मुराद बक्ष याच्याशी येथे संधान साधले व त्यांनी आदिलशहाला मोगलांकडून फरमान आले. शहाजीराजे भोसले आमचा माणूस आहे, शिवाजी भोसले हे आमच्या सेवेत आहेत आणि त्यांचे वडील शिवाजीराजे यांना तातडीने मुक्त करावे. त्यामुळे शहाजीराजांची सन्मानपूर्वक सुटका करण्यात आली. आदिलशहाला मोठी चूक झाल्याचे कळून चुकले आणि त्यांनी शहाजीराजांना दरबारात पुन्हा बढती देऊन येथे फर्जत पदावर घेतले. या संपूर्ण प्रकरणामागे जिजाऊ साहेबांची मुत्सद्दीगिरी कारणीभूत ठरली होती. शहाजीराजे बंगळात वास्तव्यात असताना शिवाजीराजांची आई किंवा शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी येथे जिजाबाईंनी मोठ्या कौशल्याने पार पाडली होती. सईबाईच्या पश्चात संभाजीराजांची संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली होती. ते शिवरायाच्या पहिल्या पत्नी सईबाई चे भाऊ येथे बजाजी निंबाळकर यांचे जुलमाने धर्मात परिवर्तन झाले होते. त्यांचे हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती. राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्म राजकारणात जिजाबाईंनी राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. राजांची कन्या येथे सखूबाईंना बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज सोयरीक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा
व सहिष्णुता दिसून येते. राजाच्या सर्व स्वाऱ्यांचा लढायांचा तपशील त्यात ठेवत त्यांच्या येथे खलबतात सल्लामसलत भाग घेत राजाच्या गैरहजेरीत स्वतः राजाची धुरा वाहत शिवाजी राजे आग्र्याला कैदेत असताना स्वराज्याच्या सीमा येथे वाढवत रांगणा किल्ला जिंकून घेतला. जिजाऊंची पूर्णपणे जबाबदारी उत्तरवयातही कौशल्याने निभवून दाखवली होती. केवळ जिजामाता केवळ सल्लागार नव्हत्या, तर त्या प्रत्यक्ष कारभार पाहणाऱ्या नेत्या होत्या. सदरेवर बसून तंटे सोडवणे, ते जमिनीचे वाद निकाली काढणे, न्याय देणे हे त्यांनी प्रत्यक्ष केले. त्या काळात स्त्रीने राजकारणात हस्तक्षेप करणे क्रांतिकारक होते. जिजाऊ माँसाहेब येथे शिकवतात, भावनेपेक्षा कर्तव्य मोठे आहे, तलवारीपेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, मानवता महत्वाची, म्हणून सत्ता नव्हे तर सेवा ध्येय असावे. आणि म्हणून राजमाता माँसाहेब केवळ एक इतिहासातील व्यक्ती नव्हत्या, तर त्या एक संपूर्ण विचार प्रणाली होत्या. येथे सत्ता मिळणे हा त्याचा उद्देश असला तरी त्यामागचा सर्वात महत्वाचा उद्देश होता सुसंस्कृत, न्यायप्रिय आणि स्वाभिमानी समाज घडविणे. म्हणूनच त्यांनी शिवरायांना तलवारी इतकीच महत्वाची नीती शिकवली होती. जिजाऊ म्हणत, राजा मोठा होण्यासाठी गड मोठे नसतात, राजा मोठा होतो तो प्रजेमुळे. या विचारातच स्वराज्याचा आत्मा आहे. इतिहासात अनेक माता आहेत, पण राष्ट्रमाता फारच थोड्या. जिजाऊंनी शिवरायांना जन्म दिला, वाढविले, घडविले आणि योग्य वेळी कठोरही झाल्या. चुकीवर माफी नाही, अन्यायावर मौन नाही, कर्तव्यावर तडजोड नाही, ही त्रिसूत्री तत्व त्यांनी आयुष्यभर पाळले. जिजाऊ माँसाहेब स्त्री सशक्तीकरणाच्या हे जिवंत प्रतीक आहे. त्यांनी शिवरायांना स्पष्ट समजावले, स्त्री ही भोगाची वस्तू नाही, ती शक्ती आहे. म्हणूनच स्वराज्यात स्त्रीवर अन्याय करण्याला कठोर शिक्षा होती. विधवा, पीडित, गरीब सर्वांना न्याय मिळत असे. जिजाऊ कट्टर नव्हत्या, त्या धर्मनिष्ठ होत्या, पण माणुसकीला सर्वोच्च मान देणार होत्या. अशा या महान राष्ट्रमातेस त्यांच्या या जयंतीच्या निमित्ताने कोटी कोटी वंदन.